आपले चॅनल, आपला आवाज, कोकण 24 तास। इमानदारीने पक्षवाढीसाठी काम करणाऱ्यांना न्याय देण्याचे काम केले जाईल असा विश्वास पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। सगळ्या तालुक्याच्या कार्यकारिणीच्या बरखास्त केल्या, त्या कशासाठी केलेल्या आहेत त्यांना काढून टाकण्यासाठी नाही। आता उद्या परत गैरसमज असा होतो कधी कधी। आता बहुतेक किरण भैयांचं आणि राजन साळवींचं चांगलं जमलेलं आहे, त्याच्यामुळे आता बहुतेक पूर्वीचे सगळे काढून टाकून राजन साळवींची येते किंवा मला अशी भीती वाटते की आता राजन साळवी आल्यामुळे माझ्याकडचे काहीतरी मी काढून टाकणार आहे आणि अन्य काहीतरी येणार आहे, असं कुठेही होणार नाही। सगळे समन्वयाने बसून जे ताकदीनं काम करते त्यांना 100% न्याय देण्याची भूमिका भविष्याच्या संघटनात्मक पदामध्ये देखील घेतली जाईल। कोणाला काढून टाकण्याचा भरपूर पद आपल्याकडे आहे। ज्याला काम करायचं आहे, त्याला पुढे जाऊन सभासद नोंदणी करायची आहे, पुढे जाऊन निवडणूक लढायचं आहे, त्यासाठी अनेक पदं आपल्याकडे आहेत। त्याच्यामुळे पदावर डोळा ठेवून सभासद नोंदणी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांचा विचार वाढवण्यासाठी आपण सभासद नोंदणी करूया। आणि काही ठिकाणी आपण पण आता बोलायला शिकलं पाहिजे। तालुक्यामध्ये काही जर गोष्टी घडल्या, विरोधकांनी काही केल्या, तर त्याच्यामध्ये साधारण चव्हाण साहेबांनी बोललं पाहिजे, मीच बोललं पाहिजे, राजन साहेबांनीच बोललं पाहिजे, किरण भैयांनीच बोललं पाहिजे, योगेश कदमानीच बोललं पाहिजे। ही भूमिका देखील आता पदाधिकारी सोडण्याची आवश्यकता आहे। कुठेतरी पक्ष म्हणून समोरचा जर आपल्या अंगावर येत असेल तर त्याला त्याच ताकदीनं शेंगावर घेण्याची ताकद देखील प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये निर्माण झाली पाहिजे। म्हणजे वावगं काही करा असं माझं म्हणणं नाही, उगाचच कोणाला त्रास द्या असं म्हणणं नाही, पण नाहक त्रास देण्याचा प्रयत्न जर शिवसेना पक्षाच्या नेतृत्वाला होत असेल किंवा अन्य ठिकाणी होत असेल तर त्याचा देखील आपण बंदोबस्त केला पाहिजे। बंदोबस्त म्हणजे विचारांना बंदोबस्त केला पाहिजे, ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेनेचे नेते आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रत्नागिरी येथे जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्याकरिता माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण, राहुल पंडित, रोहन बने, राजेंद्र महाडिक, राजन शेटे, बिपिन बंदरकर यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गावनिहाय सभासद नोंदणी झाली पाहिजे असे आवाहन पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना केले। सभासद नोंदणी आपली होऊ शकते। गावनिहाय सभासद नोंदणीचा आकडा आम्ही फायनल केलेला आहे। गावनिहाय पाली गावामध्ये एवढी नोंदणी झालीच पाहिजे, पावसमध्ये एवढी नोंदणी झालीच पाहिजे, कोतोड्यामध्ये एवढी नोंदणी झाली पाहिजे। आणि आम्ही संपूर्ण जिल्हा परिषद गटाचं टार्गेट हे 7,000 घेतलेलं, 7,000 नोंदणी झाली पाहिजे। म्हणजे 12 जिल्हा परिषद गटामध्ये गुणिले 7 आणि शहर प्रमुख इथं आहेत, सगळे इथं आहेत, त्यांनी मला 12,000चं टार्गेट सांगितलंय। आता एवढं जरी आपण सगळं कॅल्क्युलेशन केलं तर 1,20,000 होतात। 20,000 कदाचित आम्ही अतिउत्साहीपणात सांगितलं असं होईल, पण 1,00,000 मात्र आम्ही नक्की क्रॉस करणार आहोत। हे आम्ही सगळं कागदावर आणलेलं आहे। आणि उद्यापासून कालपासून झाली वाटतं नोंदणी आमच्याकडे सुरुवात, तर ती नोंदणी सुरुवात झालेली आहे। आणि दुसऱ्या जिल्ह्याच्या कोणालाही काळजी करण्याची आवश्यकता नाही। तुम्ही मला फक्त बंद करून पाठवून द्या, ते ऑनलाईन करायची जबाबदारी ही माझी आहे। जिल्ह्याच्या वतीनं मी ती सगळे ऑनलाईन करून मुंबईला पाठवण्याची जबाबदारी माझी आहे, त्याची तुम्हाला यंत्रणा राबवण्याची आवश्यकता नाही। आणि म्हणून सांगितलं की सभासद नोंदणी ही आपल्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे। आणि त्या सभासद नोंदणीसाठीच आजच्या बैठकीच्या जिल्हा कार्यकारिणीची आपण बैठक आयोजित केली। आपण या बैठकीला आपण सगळे आला त्याबद्दल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो। उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचे विचार गावोगावी पोहोचण्यासाठी संघटना वाढली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने जोमाने काम करावे असे शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी आवाहन केले। योगेश कदम पहिल्या 3 तालुक्यांमध्ये, चिपळूण मतदारसंघामध्ये सदानंद चव्हाण साहेब, रोहन बने, आपल्याबरोबर आलेले सगळे लोक आहेत। आपण कसंही 1,00,000पर्यंत पोहोचू शकतो। गुहागरमध्ये जे साळवी साहेब तुम्ही सांगितलं, खरोखर दुर्दैव मला शेवटचे 3 दिवस तिथे जाता आलं नाही, तर आज तुम्हाला राजेशच आमदार दिसला असता। एवढी ताकद संघटनेतून गुहागरमध्ये निर्माण झालेली। पण मला विपुलजींना आणि राजेशजींना विनंती करायची आहे, आता संघटनात्मक काम सुरू होणं गरजेचं आहे। संघटनात्मक काम करत असताना तुमच्याकडे देखील तुम्ही 50 ते 75,000 नोंदणी करू शकता, एवढी ताकद तुमच्या सगळ्या मंडळींची आहे। राजापूरची जबाबदारी साळवी साहेब, तुम्ही किरण भैया असतील, काळके साहेब असतील, दिग्गज मंडळी राजापूरमध्ये काम करतात। आमच्या मतदारसंघामध्ये मी स्वतः असेल, महाडिक साहेब असतील, आमचे तालुका प्रमुख असतील, हे सगळी मंडळी, जिल्हा प्रमुख इथले आहेत। तर आम्ही सगळी जबाबदारी घेऊ। हे जबाबदारी जर आपण घेतली आणि जर पुढे गेलो तर मला असं वाटतं की सभासद नोंदणी ही 15 दिवसात आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये 1,00,000 करू शकतो।
फक्त आपली मानसिकता काय आहे, आपण कुठच्या मानसिकतेनं पुढे जातोय ह्याच्यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि दिवसभर कशाला फिरायला पाहिजे. मी जे मॉडेल तयार केले साहेब, त्या मॉडेलमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी पुढचे 15 दिवस जसं पत्रक वाटताना आपण वेळ देतो तसे 2 तास जरी दिले तर 1 महिन्याच्या आत आपण जिल्हा 5 लाखाच्या पुढे नेऊ शकतो. एवढं पोटेन्शियल आपल्या पदाधिकाऱ्यांमध्ये. आणि म्हणून पदाधिकाऱ्यांनी थोडं 15 दिवस, 1 महिना, 2 महिने रस्त्याचं काम आणि रस्त्याचं टेंडर याच्या पलीकडे जाऊन थोडा विचार करण्याची गरज आहे. आणि त्याच्यातनं बाहेर पडून संघटना वाढवण्याची गरज आहे. संघटना वाढीसाठी आपण काय करतो याच्यावर थोडीफार चर्चा करण्याची आवश्यकता आहे. ते देखील आपण सगळ्यांनी मिळून कळावं ही मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करायची. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.